तर मित्रांनो, आपण आता पनवेल स्टेशनला आहे. तुम्ही बघू शकता हा पनवेल स्टेशन आहे. तुम्ही दाखवतो पनवेल स्टेशन, पुन्हा दाखव. हा येस, हा पनवेल स्टेशन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथला एक मोठा स्कॅम सांगणार आहे मी आता. तो मी आज तुमच्या समोर उघड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायला नको. तर मित्रांनो, जो पण इथं नवीन येणारा असेल तो इथे येताना जरा जपून यावं बाहेर, कारण हे रिक्षावाले जे असतात ना, हे पळसपेला जायचे, कलंबोली सिग्नलला जायचे, हे तुमच्याकडनं 150 ते 200 रुपये घेतील. पण इथे शेअरिंग पण असतात किंवा बस पण बाहेर असतात गाईस. तर कृपया करून बस बस प्रेफर करावे. आणि कधी पण आहे ना 150 आणि 200 ह्याच्यामध्ये फसावे नाही, कारण जे नवीन माणसं येतात ते डायरेक्ट बोलतात की बाबा 150-200 असू शकतात, पण ऍक्च्युली असं नाही आहे. 10-20 रुपयाच्या वरती शेअरिंग घेत नाही. तर गाईस, असे काय काय रिक्षावाले आहेत, मी सगळ्यांच्या बाबतीत असं बोलत नाही, पण काय काय रिक्षावाले असे आहेत, तर त्यांच्याकडनं काही जपून राहावे. तर आता मी जस्ट आमच्यासोबत स्कॅम होता राहिला, म्हणजे आमच्यासोबत नाही, आम्ही एका माणसाने आम्हाला विचारलं जस्ट आता की इथं मला सांगा पलसपेला जायचं तर कसं जायचं. तर कारण माझा हा मित्र सुमित पण आहे, जो सोबत आता व्हिडिओ काढतोय, तो एवढा त्याला म्हणजे इंटरॅक्शन करायला खूप आवडतं सगळ्या लोकांसोबत. सो तोच मला बोलला की आपण ह्या माणसाची हेल्प करूया, याला पलसपेला कसं जायचं त्यासाठी डायरेक्शन आपण एक दाखवूया. तर आपण बाहेर गेलो विचारायला, तर एका रिक्षावाल्याला आम्ही विचारलं की पलसपेला जायचं कसं जायचं. ते म्हणतात डायरेक्ट की डायरेक्ट म्हणजे शेअरिंग रिक्षा जातच नाही, डायरेक्टच जायला लागेल तुम्हाला, 150-200 रुपये असे होतात. तर म्हणून मग आम्हाला माहिती होतं हा पूर्णपणे स्कॅम आहे, आणि की 150-200 हा 2 किलोमीटरसाठी तुम्हीच विचार करा. पनवेल स्टेशन म्हणून प्लस पे तुम्ही मॅपवर टाकून बघा गाईज, एवढे पैसे नाही होत. तर हा स्कॅम आम्ही एक्सपोज केला आहे गाईज, आणि तुम्ही पण ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही पण ह्याची तसदी घ्यावी ही आमची विनंती आहे. तर गाईज, त्यांना आम्ही काय सांगितलं की तुम्ही इथं थोडंसं पुढं जा, एक सर्कल आहे गाईज, पनवेल स्टेशनच्या बाहेर आलेला एक सर्कल आहे. त्या सर्कलला आल्यावरती तुम्ही स्ट्रेट गेल्याच्या नंतर तुम्हाला बस भेटत, ते त्या बसचं नाव असतं NMMT गाईस. त्या NMMT तुम्ही पलसपेला जाऊ शकता, किंवा बस स्टॉपला तुम्ही 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जाऊन गाईस तुम्ही कलंबोलीलाही जाऊ शकता. तर गाईस, तुम्ही कलंबोली जाऊ शकता. तर गाईस, या सतर्क राहा, सावधान राहा. माझा हा तुमच्याकडे मेसेज पोहोचवायचा आहे. बस, थँक्यू. थँक्यू.